फायनली सुटेल मित्रांनो बघा. जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर बनणं सुखाचं नाही. टू व्हीलर कोणी चालवा, फोर व्हीलर कोणी चालवा, 8 पायाचा माळा चालवणं सुखाचं नाही. कारण या गाड्यामध्ये फर्स्ट लागत नाही, सेकंड लागत नाही, डायरेक्ट टाप लागतो आणि ब्रेक लावला तरी लागत नाही. अशा सुपरफास्ट धावणाऱ्या बिन ब्रेकच्या गाड्या. तर आता आम्ही आमच्या बैलांना मैदान दाखवायला नेतोय. सकाळी बैलांना प्रथम मैदान दाखवतात, त्याच्यानंतर मग चिठ्ठ्या वगैरे आगरून त्यांचे नंबर वगैरे पडून मैदानाला सुरुवात होते. त्यानंतर बैलांना चिठ्ठी मिळते. प्रत्येक तासावर आपापले बैल लागतात बैलच्या नंबरनुसार. आणि हा आमचा चिखलात बैल आपले बोलत होतो हाच. त्यांच्याच बैला सांगत मी आलोय. तर चला पुढची स्टोरी. बघतोय मारा बघतोय. श्री स्वामी समर्थ कुमारी विलास श्रोता प्रसाद बेंगाडे नांदगाव. दुसरी चिठ्ठी दोन मिनिटं थांब ना. नाव पुकारल्याशिवाय येऊ नका. ही ना बहिरी चढली का? रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित असलेल्या भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा गट क्रमांक मध्ये लढत चालू आहे. एक बाजा तिघात लढत चालू आहे. कसा धुळा होतोय. रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित असलेलं माझा बेदारी काटा केलं आणि 4-24-23 मध्ये या ठिकाणी धुळा होतोय. सुंदर अशा राष्ट्रीय सुंदर गाडीच्या पलीकडं शेवटचा 30 या मैदानाचा सुटाने लढत चालू झाली. जिगरबाज बैलगाडी त्यावर मतदार भरणारी ड्रायव्हर कोण कोणाला कमी नाही. अतिशय सुंदर अशा गाड्या मात्र तिघात लढत चालू आहे. पूर्ण होतोय परंतु कोण होणार 30वा गट विजेता. आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली पलीकडे.
तर आता घाटी पळाली, गावठी पळाली, गावठी पळाल्याच्या नंतर लगेच आडघाटी बैल पळायला जाणार आहेत. आडघाटी बैल म्हणजे इट्स काइंड ऑफ गावठीच बैल, पण थोडे वेगळे असतात. आणि आपले सगळे बैल आडघाटीमध्येच आहेत. आपले सगळे बैल आडघाटीमध्येच पळायला जाणार आहेत. निकाली पंच लक्षात घ्या, वेळ कमी राहिलाय, फेरे जास्त आहेत. आता आपण निकाल रेषेवरती येणं गरजेचं आहे. तासात चालेल. पाहुणेच्या आवाजामध्ये फक्त 2 तास आहे. 2 तासाला तर मित्रांनो, मी तुम्हाला सुट्टीचा थरार दाखवतो आडघाटी घाटाचा. मी आता याचा व्हिडिओ काढलेला आणि खालचे व्हिडिओ एकत्र पाठला एक आपला व्हिडिओ आहे. मागे नको बरोबर अंगावर गरम राहते पाहिजे. तुम्ही थांबा ना, बैल गाडी कोणता
तर आता सुटलेली आपली गाडी बच्चे आणि हुंदीरची गाडी गटपात झाली आणि आता आपली गाजा आणि गाजा आणि राणाची गाडी सुटायला जाणार आहे. आता बघूया ही गाडी काय करते. एक गाडी आपली गटपात झाली, त्याच्यानंतर आता सेमी होईल. अगोदर घाटी गाडी सेमी, त्यानंतर गावठीची, नंतर आठ घाटीची. थोडं थांबावं लागेल आणि आता अजून एक आपली जोडी आहे बाकी. बघूया काय आपली जोडी जाते आता. सुंदर अशा गाड्या पटत, सुंदर गाडीच्या सुंदर अशी काटा लढत. कशी लढत आहे, कसा ड्रायव्हर गाडी आणतो आणि कशी शिस्त आहे. अतिशय ड्रायव्हर आरवली. तर आता आपल्या पळाल्या दोन्ही गाड्या, म्हणजे गट क्रमांक 3 मध्ये एक गाडी पळाली, गट क्रमांक 12 मध्ये एक गाडी पळाली. आपल्या दोन्ही गाड्या गटपात झाल्यात. तर आता पुढे सेमीसाठी त्यांची लढत होईल. तर तुम्हाला सेमी दाखवून आणि आपल्या संघात आता आहेत काय कोकणचा युट्यूब चॅनलची सर्व मनीष लांबे आपल्या सोबत आहेत. तर कसं वाटलं मित्र आमच्या गाड्या कशा पळाल्या? एक नंबर पळाले. धन्यवाद. चला बाकीचं तुम्हाला पुढे दाखवूया. आता घाटीचे गट म्हणजे सेमी पळवणार, घाटीचे सेमी पळवणार. हा, सोनार पाड्याचा सोन्या देखील आलाय 50-50, पण तो पळाला वाटतो. छोटा सोन्या तो इकडेच आहे ना. आता याच्यानंतर आपले पण तुम्हाला दाखवूया आणि थोडे घाटीचे पाहायला मिळाले दाखवू तुम्हाला. चला. गावठी दोन्ही की? हा, गावठी आणि गावठीचे दोन गट आहेत. अ आणि ब मध्ये गावठी, प्युअर गावठी, आणि ब मध्ये आठ घाटी. मित्रांनो अजून सेमी पाळल्यात नाही घाटीच्या. तुम्हाला सोनारपाड्याचा सोन्या दाखवतो 50-50, छोटा सोन्या. हा बघा मित्रांनो, हा सोनारपाड्याचा. हा बघा मित्रांनो, हा सोनारपाड्याचा मोठा सोन्या. छोटा सोन्या मोठा सोन्या मोठा आहे. तुम्ही त्यांच्या सोबत आलात? मित्रांनो बैलाचा शेप बघा कसा आहे. मित्रांनो आता घाटाची पहिली सेमी थोड्याच वेळेला सुटेल. आता घाटीचा सुट्टीचा थरारच वेगळा असतो मित्रांनो. तर मंडळी, कसा आहे आमच्या घाटाचा थरार? तुम्हाला माहितीच असेल, आपले पण घाटी बैल आहेत, पण आपले पण घरात आहेत. आपली पण घाटी बैल घरात आहेत. आम्ही चिकन नांगरणी शर्यतीवाला. शेकड्याला पळवायला भीती वाटते आम्हाला थोडी. लावतील चौथ्या सेमीमध्ये 5 गाड्यांच्या धुळा उडायला लागला. डोळ्याचं पारणं फिरणारी काटा लढत झाली. कुणाला सुद्धा वाटलं नव्हतं. तर मित्रांनो एकदम काटाकीर अशी लढत झाली. तर सोनारपाड्याचा सोन्या गटपास नाही, सेमी पास नाही झालाय. फायनल साठी तो पात्र नाहीये.
कारण आपल्या इकडची म्हणजे आपल्या कोकणातलीच गाडी नागे आणि अजून एक बैल होता परवा त्यांनी 1 नंबर केला होता, ती गाडी त्या गाडीने ती सेमी मारली आहे. तर ती गाडी आता फायनलसाठी पात्र झाली या गटातून 4 नंबरच्या गटातून. जायचं नाही आणि कमी लेखायचं नाही, कारण हे बैलगाडीचं क्षेत्र आहे. कधी गेली जात नाही, कारण मैदान हे आपल्यासाठी आयोजित आहे. गावठी भावाले त्याचा पुरेपूर वापर करून घ्या. गावठी भावाले आणि गावठी भावाले सहकार्य करा. आपल्या गाड्या झोपून तयार राहायचं आहे. 5च मिनिटं आपल्याला खाली जायला दिली जाणार आहे. तर आपल्या दोन्ही जोड्या आता सेमी पळण्यासाठी खाली जात आहेत आणि दोन्ही जोड्या जर सेमी क्रॉस केली तर फायनलसाठी पळते. ज्याला माहित नसेल त्यासाठी सांगतो, जे सिंगल तोंडाचे मैदान असते तिथे 3 फेरे पळले जातात. एक गट, दुसरा सेमी आणि तिसरा फायनल. तर टोटल मित्रांनो 12 विनर काढतील या शर्यतीमध्ये. घाटीचे 6 विनर आणि गावठी अ आणि ब मिक्स करणार नंतर आणि त्याच्यातून 6 विनर काढणार. म्हणजे टोटल गावठीचे 6 आणि घाटीचे 6 अशा प्रकारचे 12 विनर या शर्यतीमध्ये काढले जाणार आहेत. आता 12 विनर काढणार आहेत म्हणजे घाटीच्या 6 सेमीफायनल झाल्या मागाशी. आता गावठी अ च्या 3 होतील आणि गावठी ब च्या 3 होतील आणि गावठी मधून 6 विनर काढतील. असं नंतर फायनल पडेल. फायनल मध्ये समजेल 1 नंबर कोणाला, 2 नंबर कोणाला, 3 नंबर कोणाला, 4 नंबर कोणाला, 5 नंबर कोणाला, 6 नंबर कोणाला. आणि आपल्या दोन्ही गाड्या सेमीला आहेत. आपल्या गाडीतील दोन्हीपैकी एक तरी गाडी आपली फायनलला जाते का नाही पाहूया. नाही तर आपल्या आपली ही जोडी पहिल्या सेमीत पळायला जाते. आता त्यांना पाणी करतायत आमचे अभि ड्रायव्हर. चला बघूया काय घडतं. इकडे गाडी नाही लागली. गाडी नाही, ती गाडी आहे ना. अतिशय सुंदर गाड्या पडतात. कोण कोणाला कमी नाही. इकडे साईला, तिकडे रामा, तिकडे शत्रुला. लढत झाली क्षणाला.
सुंदर गाड्यांच्या सुंदर अशी डोळ्याचं पारदं पेटाळी काटा किर्लत चला अतिशय सुंदर अशी गाडी पळते गोंडे आणि शंभूची गाडी होती ड्रायव्हरचा निर्वादवरच्या. तर फायनली मित्रांनो मी घरी आलो आहे आणि आपल्या दोन्ही गाड्या गटपास झाल्या होत्या, पण दोन्ही गाड्या आपल्या सेमी पास नाही होऊ शकल्या. म्हणजे थोडं स्पीड कमी लागलं होतं काही कारणास्तव, म्हणजे थोडं कमी जास्त होत असतं मित्रांनो शर्यतीत. तर मग कमी जास्त शूट नाही केलं. त्याच्यानंतर आम्ही लगेच घरी आलो. घाटीची फायनल पण नाही बघितली मी, गावठीची पण फायनल नाही बघितली. आम्ही लगेच बैल गाडीत भरली आणि घरी आणली. तर एवढीच आजची व्हिडिओ आपण इथं संपूया. व्हिडिओ आवडल्याचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा टाईपचे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की कमेंट करून सांगा. तुमचा भाव तुमच्यासाठी नक्कीच अशा टाईपचे व्हिडिओ घेऊन येईल, पण पहिले कमेंट करावं लागेल. चला बाय बाय.